आणि पुढील मॅच या ठिकाणी सुरुवात होत आहे. जो संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला किल्लावाडी खालचीवाडी आणि यांच्या समोर संघ आहे किल्ला खालचीवाडी विरुद्ध आपण पाहतोय. दुसरा संघ कोणता आहे? गोटे बंदरवाडी. गोटे बंदरवाडी. प्रशांत आणि स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू राईट हँड बॅट्समन साठी. पहिला चेंडू कॉटन बोल्ड होता वाचला. आपण पाहिलं तर एकंदर पॉवर प्ले मध्ये मॅक्झिमम धावा जास्तीत जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीयेत एक्सेप्ट जर आपण 9, 11, 12 पाहिल्या त्या व्यतिरिक्त. कारण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये करत असताना आपण नेहमीच पाहतो तुमचा तो माइंडसेट तुमचा तो दृष्टिकोन आपल्याला त्या प्रकारची फलंदाजी करणारे आक्रमक फलंदाज आवश्यक आहेत. चला मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत हेमंत दुसार यांच्या शुभ हस्ते. अल्केश संघ आहे ज्योती देवी क्रिकेट संघ साक्री. अभिनंदन. आणि गोलंदाजीसाठी पुढील षटकातील हा चेंडू आणि आता मात्र प्रशांत या ठिकाणी अक्षरशः त्या चेंडूला खोदून काढलं कव्हरच्या दिशेने. 1 धाव. 2 चेंडू 2 धावा. अजून एक आक्रमक फलंदाज गोटे बंदरवाडीचे आदरणीय दत्ताराम गोठल साहेब ज्यांच्याकडून स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला 15,000 रुपये रोख कोण तो फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे उद्या आपल्याला निश्चितच कळेल. 3 ते 4 कंटेंडर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुटता चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बघा ज्या पद्धतीने चेंडू बॅट फिरवली होती हाफ हेलिकॉप्टर होतं. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा पहिल्यांदा जो बॉल लागला तेव्हा असं वाटलं मात्र जे स्ट्रोक खेळल्यानंतर चेंडू आला तो म्हणजे लॉंग ऑनला. या ठिकाणी आपण पंकज तांबेडकर कर्णधार या संघाला पाहतोय. संघाचा कर्णधार आहे. खूप चांगल्या प्रकारची टीम तयार करत असताना एक संघ बांधणी म्हणून ज्याची गरज आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंकज नेहमीच मॅच मध्ये राहणारा. दत्तशेठ यांच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी. उंबरशेठ विरुद्ध किल्ला खालची वाडी. पुढचा चेंडू आता मात्र उंच खेळलेला आहे. मिड विकेटला खेळाडू येतोय. दॅट शुड बी टेकन. खेळाडू बाद गॉन. पहिल्या ओव्हर मध्ये मोठी विकेट. प्रशांत बॅक टू द पॅव्हलियन. गोटे बंदरवाडी संघाला लागलेला हा पहिला धक्का. डीजे 6 on the board. 6 on the board. चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान. चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान.
हे कुणबी चषक आहे माझ्या मंडलगडची शान हे कुणबी थँक्यू डीजे राजू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डबल कदम 6 6 ऑन द बोर्ड. येस, स्ट्राईकला बॅट्समनचं नाव कळेल का? बॉलर आणि बॅट्समन कोण आहे स्ट्राईकला? मंगेश ऑन स्ट्राईक मंगेश बोत्रे. नॉन स्ट्राईकला प्रणीत मंगेश बोत्रे. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती ते असोसिएशन या 24 वर्षाचा प्रवास पाहताना या संघाची मेन प्रमुख धुरा सांभाळणारा खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थाने मंडणगडच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं. वैयक्तिक जास्त धावा याच खेळाडूच्या नावावर आहेत. पहिल्यांदा पुढे आले, त्यानंतर वेल लेफ्ट केलं होतं आणि खेळाडू बाद होतोय. नक्की कुठल्या प्रकारे ते पाहूया आपण. आणि या ठिकाणी थोडंसं बाहेर निघालं असतं आणि नक्कीच त्या ठिकाणी बाहेर निघाले आणि त्या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त म्हणजे स्टंप वाकवले. मोठी जबाबदारी होती, मात्र खेळाडू बाद होते. मंगेश बोत्रे. राजू गोपीनाथ गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 4 वरती सुजित धावल करतोय. एकूण डावात 6 आणि आता 2 गडी बाद 6 आणि कुणबी चषकाचा हा थरार तुम्ही पाहत राहा. ओव्हर टू राजू. विकेट गेल्यानंतर आता मोठी जबाबदारी राहील नवीन येणाऱ्या फलंदाजांवर. 18 चेंडूमध्ये किमान प्रत्येक संघाला 30 टार्गेट तयार करावं लागेल. 2 ओव्हर जर चांगल्या निघाल्या 8 ते 10 बॉल तर नक्कीच तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. तुम्हाला एक प्लॅन करावा लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू पहिल्यांदाच ऑफस्टंपच्या बाहेर आले होते, थोडंसं पाहिलं मात्र जास्त बाहेर. 15चा इशारा येतोय वाईड. अवांतर धाव. प्रथम पारितोषिक रुपये 30,000 रोख व आकर्षक चषक. प्रतीत यश उद्योजक मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ मुंबई अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मनोज शेठ गागरुम साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक सुनील शेठ शिगवण मुक्काम केरी यांच्या माध्यमातून 15,000 रोख व आकर्षक चषक. आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंग ऑफला. खेळाडू त्या ठिकाणी तो एकदा पूर्ण केलेला वाईट थ्रो आहे. 2 धावा सहज. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे निश्चितपणे येणार आहे. एका बाजूला किल्ला खालचीवाडी, दुसऱ्या बाजूला आपण गोटे बंदरवाडी या संघाला पाहतोय. गोटे बंदरवाडी या संघाच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजांसाठी एक चांगली टोटल तयार करावी लागेल. वाईड येत आहे. 1-1 2-2 धावा जर तुम्ही मिळवल्यात, एखादा षटकार चौकार आला तर तुम्हाला एक टार्गेट तयार करावं लागेल. आपल्याला 18 बॉलमध्ये किमान 25 ते 28 किंवा 30 जेणेकरून आपले गोलंदाज त्या ठिकाणी कमबॅक करून देऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅटिंग प्रणीतला करावी लागेल. राजा नॉन स्ट्राईकला. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू फुल करायला गेलेत, मग तितकीशी ताकद नाही. जो अपेक्षित बाउन्स होता तो बरोबर मिडल करून खेळू शकत नाहीत. त्यामुळेच या चेंडूला आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत 1 धाव, या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल आपल्याला धाव संख्या पाहायला मिळते. स्कोरर आम्हाला या ठिकाणी सिग्नल द्यायचा किती धाव संख्या झालेली आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर उभं राहिल्यानंतर अशा प्रकारची धावा आल्यानंतर तुम्ही जर एखादा षटकार चौकार खेचलात, 2 बॉल बाकी आहेत अजूनही. अमित 2 बॉलचे 4 आले नक्कीच, तर ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. एक लॉंग ऑन आपण पाहतो, एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे. 4 खेळाडू बाउंड्री जाईन जवळ. एक डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, एक शॉर्ट मिड विकेट, असे 5 खेळाडू ऑन साईडला. पुढचा चेंडू आणि आता मात्र निश्चितपणे या ठिकाणी खेळून काढलेला आहे शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव. एक छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर एक पॉइंट आहे, एक कव्हर आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि एका बाजूला शॉर्ट थर्डमॅन हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू स्लोवर 1. कधी परिवर्तन, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का? एकदा तर पूर्ण केले जोपर्यंत त्या ठिकाणी चेंडू फेक होईल. 2 धावांसाठी परत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे तुम्हाला रन्स बनवावे लागतील, कारण आपल्या संघाच्या गोलंदाजांना जर संधी द्यायची असेल तर गोठे बंदरवाडी संघाला एक प्लॅन तयार करावा लागेल. शरद मेडेकर आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर
आपण पाहतोय भोत्रे साहेब देखील आलेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. रोशन. धाव संख्या 2 ओव्हर 16 धावा. धाव संख्या 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे पण स्ट्राईकला आहे फलंदाज. बॉलरचं नाव काय? सुजित बॅटर आहे. तर गोलंदाजी मार्कवरती रोशन. रोशन. स्ट्राईकला सुजित. पहिल्या चेंडू रोशनचा. फुलटॉस चेंडू. कव्हरला निश्चितपणे संधी मिळू शकली असती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. कव्हरला देखील जाऊ शकला असता. मात्र ज्या प्रकारे बॅट्समनचा पवित्रा होता, जे आपण पाहिले पदलालित्य दाखवले आतापर्यंत, रोशन एक चांगला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, मात्र फुलटॉस मिळाला होता आणि चेंडू होतो निर्धाव. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव संख्या 16. किमान 5 मध्ये 10 ते 12 धावा. पुढचा चेंडू सुजितसाठी. हा देखील टप्पा पडल्यानंतर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रणीतला आणावं लागेल स्ट्राईकवर किंवा एखादा षटकार चौकार. प्रत्येक चेंडूवर षटकार, प्रत्येक चेंडूवर चौकार म्हणजे क्रिकेट नाही. एकेरी दुहेरी धावांवर भर देणं हे देखील क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटच्या नक्कीच बेसिक तंत्राला आपण विसरता कामा नये. ते एक धाव देखील महत्वाची आहे. संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. आपण कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा पाहतोय. पुढचा चेंडू ऑफ तुमच्या जास्त बाहेर. काही गरज नाही त्या चेंडूला काहीतरी वेगळं खेळण्याची, कारण पंचांचा इशारा येतोय वाईट. अवांतर धाव संख्या 17. म्हणजे पहिल्या 2 बॉलमध्ये डॉट गेल्यानंतर 1 धाव आलेली आहे, जी अवांतरच्या रूपात आहे. उर्वरित 4 चेंडूचं रूपांतर तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये किंवा 10 ते 12 धावांमध्ये करणं गरजेचं आहे. धाव संख्या 17. पुढचा चेंडू. हा देखील पंचांचा इशारा येतोय वाईट. म्हणजे पहिल्या 2 बॉल नंतर ती भरून काढलेली आहे कामगिरी. 2 आलेले आहेत. धाव संख्या 18. 4 बॉलमध्ये कंपल्सरी तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण संघाला जर धाव संख्येची गरज आहे तर फलंदाजाला आक्रमकता दाखवावी लागेल. ते काउंटर अटॅक करावं लागेल, सर्जिकल स्ट्राईक करावी लागेल आणि तुम्हाला चेंडूना बाहेर पाठवावा लागेल सीमारेषेच्या. आकुटपाय चेंडू आणि या ठिकाणी सोपा झेल होऊ शकला असता. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे. हृदयाची धडधड वाढणार आहे. अक्षय चव्हाण यांना विनंती आहे. सूर्य दळवी सर थर्ड अंपायर जे आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली या ठिकाणी रनआउट साठी अपील केल्यात आलेलं आहे. आणि निश्चितच पंचाने या ठिकाणी मागितलंय की खेळाडू धावबाद होणार आहे की नक्कीच तो सेफ सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. आणि हृदयाची धडधड देखील वाढणार आहे. जी आवाज असणार आहे हृदयाच्या स्पंदनांचा एक वेगळ्या प्रकारे. बघा, एक वेगळा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्हाला एकेरी दुहेरी धावा देखील पाहायला मिळत आहेत, मात्र त्याचं कुठेतरी रूपांतर मोठ्या फटक्यांमध्ये देखील येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर किल्ला खालचीवाडी हा संघ देखील ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, कंट्रोल थोडंसं दूर गेलं होतं ज्यावेळेस 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर स्वैर मारा पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहतो. अक्षय चव्हाण यांना विनंती करतोय आपण इकडे यायचंय. तर नॉट आउट. आणि खेळाडू या ठिकाणी आउट आहे घोषित केण्यात आलेला आहे. त्यामुळे थांबा, खेळाडू आउट आहे सांगितलं ना. मग मॅच नवीन बॅट्समन आला का? येस, चला स्टार्ट करूया. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आलेले आहेत राजा. आणि या चेंडूला आता मात्र प्रणीतने खेळून काढलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केल्या. प्रणीत त्या ठिकाणी पोहोचणार का? 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावासाठी जातोय. 2 धावा पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एकाके धावेसाठी संघर्ष करतोय.
आणि छोटी मूर्ती मात्र निश्चितच महान कीर्ती करण्यासाठी सज्ज आहेत. संघाच्या गोलंदाजांसाठी काहीतरी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती लढत आहे. मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्ही म्हणता की तुमचा ताळमेळ चांगला जुळला तर चांगला खेळ होऊ शकतो. मात्र या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये ती जुगलबंदी पाहायला मिळते. फलंदाजाला चांगल्या प्रकारे टायमिंग करावं लागेल, बॅटवर बॉल चांगला कनेक्ट करावा लागेल जेणेकरून एखादा चौकार एखादा षटकार मिळेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज रोशन हाच प्रयत्न करतोय कशा पद्धतीने चेंडू निर्धाव होईल, कशा प्रकारे एखादी विकेट मिळू शकते. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय, बॅटच्या कडेला लागून जातोय चेंडू, किनार घेऊन शॉर्ट थर्डमॅनला. प्रयत्न सुरू आहेत मात्र त्या प्रयत्नाने यश मात्र मिळताना पाहायला मिळत नाहीये. बॅट्समनचा जो पवित्र आहे जर आपण पाहिला ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण प्रणितला पाहिलेला आहे, दुसरे फलंदाज देखील प्रयत्न करतायत, थोडेसे थांबून खेळतात. ओव्हलची वेगळी खेळपट्टी असते, या ठिकाणी वेगळी खेळपट्टी, त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ करावा लागेल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड. प्रत्येक संघ नेहमीच ओव्हलमध्ये खेळतो वेगळ्या ठिकाणी, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला खेळामध्ये आपला आमूलाग्र बदल करावा लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या क्रिकेटला पुढे घेऊन जावं लागेल. आताची खेळपट्टी वेगळी आहे, सायंकाळचं सत्र देखील आपण पाहतोय तीच खेळपट्टी ज्यामध्ये यश मिळत होते. अजून वाईड, 1 2 3 4 वाईड, बोनस मिळतोय वाईडच्या रूपात. मात्र या फलंदाजांना जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये हे वाईड निर्णायक ठरू शकतात. सज्ज होते पुन्हा एकदा आपल्याला रोशन, काही वेळातच काही क्षणातच फ्लडलाइट्स ऑन होतील. राईट हॅमर द विकेट, फुटता चेंडू. आता मात्र हा चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू आहे, पाहिला जातोय, ओळखलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण टोटल सर 23 24 धावांची गरज आहे. संघाने मांडला हा विचार, क्रीडा समितीने त्याला मग दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार, दिला हो आकार, त्याला दिला हो आकार. सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान, सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. कुणबी चषक 2024 मंडणगडची शान. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं अत्यंत सुंदर आयोजन. शुभ संध्याकाळ सर्वांना या ठिकाणी. कारण आता सूर्य मावळतीला गेलाय, म्हणजे सूर्य मावळलाय आणि आता सामन्याचा विचार केला. 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. राजू सज्जय मायक्रोफोनवरती, त्यानंतर प्रसाद परब यांचाही आवाज आपण ऐकतो आहे. तुकाराम मांगेला याने देखील या समर्जन कक्षामध्ये खूप चांगले समर्जन तुम्हाला ऐकवलंय. डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला अत्यंत सुंदर नीटनेटकं पाहायला मिळतंय. नारंगीचं अत्यंत सुंदर मैदान आणि या मैदानावरती रंगतोय खेळ कुणबी चषक 2024च्या या 24व्या पर्वाचा. अर्थात 24वा पर्व, त्याचा आम्हाला सर्वांना गर्व. गौरवशाली वैभवशाली असं हे 24वा पर्व. आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर गोटे बंदरवाडी आणि दुसऱ्या बाजूला किल्ला खालचीवाडी या दोन संघादरम्यान सुरू असलेला द्वंद्व आणि त्याचं धावचं समालोचन घेऊन येत आहेत प्रसाद परब. चला ऐकूया पुन्हा एकदा राजूला, मंडणगडचा एक मधुर आवाज. आज चला धावांची गरज आहे 24 आणि या 24 धावा करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत गोलंदाजांना. कारण फलंदाज तर प्रयत्न करणारच आहेत, कारण त्यांना जिंकण्यासाठी 24 आणि डिफेंड करण्यासाठी या खेळाडूंना देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. या अगोदर मगाशी मी म्हटलं की ज्या प्रकारे फलंदाज गोलंदाज या ठिकाणी खेळ करत आहेत आणि या संघाचा एक वेगळा नाव लौकिक आहे. 2000 ते 2010 पर्यंत ज्या संघाने मॅक्झिमम जास्तीत जास्त स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला संघ गोटे बंदरवाडी या संघाला आपण पाहतोय.
पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने मिड ऑफला आहे, थोडं वाईडिशला जाता येत, मात्र एका धाव्याने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 1. 24 धावांची गरज आहे, 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते आपल्याला. आणि आता 23 धावांची गरज, गोलंदाजांवर मोठी जबाबदारी राहील. पुढचा चेंडू. सायंकाळचं सत्र सुरू झालेलं आहे, प्रयत्न नक्कीच होणार आहे प्रत्येक खेळाडूकडून. तर मात्र जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईट, अवांतर धाव. एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू देखील डॉट काढावा लागणार आहे, कारण आता खरी कसोटी आहे फलंदाजांची, त्याचप्रमाणे गोलंदाजांची. ऍडव्हान्टेज गोलंदाजांना राहणार आहे, कारण ज्या प्रकारे खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते थोडीशी संत होईल सायंकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र मिड ऑफच्या वरून छान टायमिंग केलेला आहे, बरोबर बॅट आणि या ठिकाणी चेंडू यांचा चांगला संपर्क पाहायला मिळतोय. समय सूचकता चांगली पाहायला मिळते, समय साधना चांगली. 2 धावा आणि आता 3री धाव देखील पूर्ण. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन जर तुम्ही खेळ केलात या मैदानावर सायंकाळच्या सत्रामध्ये, तर नक्कीच तुम्ही फलंदाज म्हणून गोलंदाजांवरती थोडासा प्रभाव पाडू शकता. अन्यथा जी खेळपट्टी आपण पाहतोय, सायंकाळचं सत्र आहे, हळूहळू थोडीशी या ठिकाणी जी टणकपणा असतो दुपारच्या सत्रामध्ये, ज्या प्रकारे उष्णता असते ती थोडीशी मंदावलेली जाणवेल. आता मात्र पुन्हा एकदा खूप छान टायमिंग. आता मात्र निश्चितपणे खणखणीत चौकार. व्हॉट अ टायमिंग. 4 धावा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकारी फुटचा चेंडू. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते फलंदाज रोशन कडून. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. रोशन नॉन स्ट्राईकला आहे, कारण जो फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय हा देखील चांगलं टायमिंग करतोय. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की ज्या संघाची धावसंख्या 23 आहे त्या संघाला गोटे बंदरवाडी विकेटसाठी जावं लागेल, चेंडू डॉट काढावे लागतील तर संधी मिळू शकते. आता मात्र चेंडू बॅकफुट लावून कट करायला गेले, बॅटची कडा घेऊन डीप तडम्यांच्या दिशेने हळूहळू चेंडू जातोय चौकारासाठी. हा येतोय अजून एक. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेची जी बॅटिंग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पुन्हा एकदा गॅप शोधून काढलेला आहे डीप मिड विकेटला. हा येतोय 3रा चौकार. पहिल्या पॉवर प्लेची बॅटिंग काय दाखवून देतोय. प्रशांत सर आपण पाहत आहोत. धावसंख्या 17. धावसंख्या 17 म्हणजे केवळ 7 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये टोन सेट केला. मागापासून आपण म्हणतो की सायंकाळच्या सत्रामध्ये इथे धावसंख्या कमी होते, मात्र जर तुम्ही चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळ केलात तर काय करू शकता ते दाखवून दिलेलं आहे या ठिकाणी. एक सुंदर असं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू होते आणि स्ट्राईकला आहेत फलंदाज आता रोशन. डावे एष्टी बाहेर, खराब चेंडू. हॅलो राजेश, 1 मिनिट तुझा घेतो. बघा, सातत्याने सूचना करून सुद्धा अजूनही आमचे काही खेळाडू नेटमध्ये प्रॅक्टिस करतात. विनंती आहे, कुणबी चषकामध्ये खेळत असलेले खेळाडू ताबडतोब नेटमधनं बाहेर व्हायचं आहे. स्थानिक खेळाडू जे त्या ठिकाणी खेळतात त्यांना खेळू द्या. चला, येलो कॅप घातलेले खेळाडू, येलो कॅप ताबडतोब तिथून नेट खाली करायचं आहे. बाकीच्यांना तिथे खेळू द्या, स्थानिक खेळाडूंना खेळू द्या. राजेश, नक्कीच वारंवार सांगतोय आपण, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे खेळाडू कोणी तिथे जायचं नाही प्रॅक्टिस करणी. सकाळपासून हा 4था कॉल आहे. वेगवेगळ्या संघांना वेगवेगळी लहर येते. थोड्या वेळाने आपण जाऊया, पण तसं करू नका. सगळ्यांना कंपल्सरी ही वॉर्निंग राहील, याची नोंद घ्या. यानंतर लगेचच पुढील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. आणि वेळ घेतलेला आहे, मात्र खूप उंच गेलेला आहे. खेळाडू दाढीकडे येतोय आणि झेल सुटलेला आहे. एका धावेचं रूपांतर पाहायला मिळतंय. शेवट गोड होणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण केवळ औपचारिकता आहे त्या अनुषंगाने फलंदाजी देखील पाहतोय आपण.
एकही गडी न गमावता आतापर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्याचा मानस मनोदय तयार केलेल्या दोन्ही फलंदाजांनी आता मात्र छान चेंडूला पाठवतोय सीमा पार विजयी फटका षटकार. जे तुझ्या माहितीसाठी सामनावीर आहे तो ज्याने मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली केली. 61 टाकलं, 6 धावा खर्च करून 1 विकेट. बघितलं तर 5 चेंडूत 19 धावा कुठल्या तर रोहित ठरलाय मॅन ऑफ द मॅच.